मित्रांनो, झालतं असं की आपण शाळेत असताना आपले आई वडील पेपर पाहायला कधीच नाही आले. आता व्हायला लागले सगळं उलट. आज आपल्या माऊचा आणि त्यांचा 6 निकाल होता. आज होता बर का शाळेला हॉल्ट. लक्ष्मी इंग्लिश मीडियम पब्लिक स्कूल. चला ऑफिस कुठे येते पाहावं लागल, कारण की तिडच भेटणार आहे आपल्या पोराचा रिझल्ट. चला ऑफिस मध्ये मॅडम बसल्या. हे आपल्या पोरांनी पेपर मध्ये काय लिहिलंय पाहू उलट पालट. नमस्कार मॅडम. ते आमचा माऊचा रिझल्ट आला का दिवाळीचा? हो आला ना. बर, दाखवा ना. काय 85% मार्क्स पडले माऊला. बर, लयच पडले मग. हा ना. पण तिथं अभ्यास नाही करत काहीच. नाही ना, हुशार आहे ती. हो का? हो. किती मार्क पडले पाय बरं. किती पडले? 85.50%. आमच्या स्वराचा स्वराचा आहे का रिझल्ट? स्वराला पडले 78%. व्हेरी गुड. Very पण नुसतं गुड आहे. गुड भेटला, गुड घरी नाही भेटला. मस्त गुड भेटला का बाई? नुसता गुड भेटला अक्का बाईला. आमचा उत्कर्ष उत्कर्ष मग तो तुला अभ्यास करतो हो मग गाड्यांचा करतो पण तो लोकांनाचा. त्याला 76% भेटले. 76 हो 76%. आता आवनी लयच पडले मग. 88%. माऊला तिला सारखेच आहे का माऊ? आवनीला पण व्हेरी गुड भेटला. हो तुझा अभ्यास करता येईल मग रात्रंदिवस. दोघांनी. माऊ, तुझ्या शाळेचं नाव सांग ना. My school name is Lakshmi English Medium Public School Vikharni. विच स्टँडर्ड? Third, थर्ड स्टँडर्ड. हे कोणते मॅडम आहे? Shallar Madam. मित्रांनो, आज आपण आलो होतो लक्ष्मी इंग्लिश मीडियम स्कूल विखरणी येथे. या आहे शेलार मॅडम, त्या शाळेच्या संस्थापक आहे. तर मित्रांनो, आपण मॅडमना विचारणार आहे इथं शिक्षण पहिली पासून किती पर्यंत आहे, सांगा ना मॅडम. इथे ज्युनियर केजी पासून तर 10 पर्यंत आहे आणि पुढच्या वर्षीपासून 11वी आणि 12वी सायन्स चालू करतोय आपण. आणि पुढे जाऊन पण भविष्यात आपल्याला इथे अकॅडमी उभी करायची आहे. मग जवळच्या विद्यार्थ्याला मस्त सोय झाली जवळ जवळ शिक्षण घ्यायला. हो, शाळाचे जे टार्गेट आहे ती ही फक्त मेन म्हणजे आपण शेतकऱ्यांच्या मुलांसाठीच ही शाळा चालू केलेली आहे, जेणेकरून आपले शेतकरी बांधव आहेत त्यांची मुलं चांगल्या शाळेत शिकले पाहिजे, त्यांना दर्जेदार शिक्षण भेटलं पाहिजे. हाच आमचा मानस आहे की भविष्यात पण अजूनही मुलांना चांगलं शिक्षण देण्यासाठी आम्ही इथं मोठं अकॅडमी चालू करण्याचा आमचा एक मानस आहे इथे. मग निघायचं मग आता घरी. Ha. मॅडम, तुमच्या शाळेतले विद्यार्थी लय हुशार आहे, पण हुशारच आहे. लय शिकवता का तुम्ही? हो आता सगळे पोर म्हणजे डायरेक्ट इंग्लिश बोलताय पटापट. हो बोलतात ना. जाऊ दे, पण तुम्ही विद्यार्थी सगळे हुशार करून टाकले. हुशार आहेत म्हणायला, पण मग तरी पण आम्हाला असं वाटतं की अजून मुलं हुशार झाले पाहिजे, मुलांनी घरी अजून अभ्यास केला पाहिजे. म्हणजे आमच्या शाळेमध्ये मराठी इंग्लिश बरोबर आम्ही मराठी लँग्वेज सुद्धा मुलांना शिकवतो, हिंदी पण शिकवतो. धन्यवाद.